महाड नगर परिषदेच्या लाडवली येथील कचरा डंपिंग ग्राउंडला आज सकाळी 7च्या सुमारास भीषण आग लागली। या आगीत मोठ्या प्रमाणावर कचरा जळून खाक झाला असून परिसरात धुराचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांना तीव्र प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा दावा महाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी केला आहे। मात्र पावसाळा जवळ आल्याने साठलेल्या प्लास्टिकयुक्त कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ही आग जाणीवपूर्वक लावली गेल्याचा संशय स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। महाड नगर परिषद आणि महाड औद्योगिक वसाहतीच्या अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न केले, मात्र आगीचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही। डंपिंग ग्राउंडवर महाड शहरातील रोजचा हजारो टन कचरा आणला जातो। नगर परिषदेकडून यावर शास्त्रोक्त प्रक्रिया केली जात असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात कचऱ्याचे वर्गीकरण योग्य रीतीने होत नसल्याचे चित्र आहे। पावसाळ्यात या कचऱ्याचे दुर्गंधीयुक्त पाणी नदीत जाण्याची शक्यता असल्याने त्यापूर्वीच हा कचरा पेटवून देण्यात आल्याची शंका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। दरम्यान कचरा डेपोबाबत महाड नगर परिषद प्रशासनाने येत्या 8 दिवसात ठोस निर्णय न घेतल्यास स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पत्रकार इलियास ढोकले यांनी दिला आहे। या कचरा डेपोच्या दुर्गंधीमुळे लाडवली, गोडारे, देऊळकोंड आणि परिसरातील 21 वाड्यांमधील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील लहान मुले, महिला आणि वृद्धांना श्वसनाचा त्रास होत आहे। तसेच गोडारे येथील नदी आणि परिसरातील विहिरींचे पाणी दूषित झाल्यानं जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। यापूर्वी एप्रिल महिन्यातच संतप्त ग्रामस्थांनी पालिकेवर धडक देऊन नगराध्यक्ष सुनील कविस्कर व मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना डंपिंग ग्राउंड बंद करण्याचे निवेदन दिले होते। त्यावेळी नगराध्यक्षांनी अधिकाऱ्यांना दुर्गंधी रोखण्यासाठी उपाययोजनांचे निर्देश दिले होते, तर मुख्याधिकाऱ्यांनी फवारणी सुरू असल्याचे सांगितले होते। मात्र केवळ फवारणी नको तर हा डेपो तातडीने बंद करावा या मागणीवर ग्रामस्थ आजही ठाम आहेत। पावसाळ्याच्या तोंडावर लागलेल्या या आगीमुळे आता हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जनोदयकरिता मिलिंद माने, महाड।